चला शुभमुहूर्त झालाय. पलसदरी टीमला 2 धावांची पॅनल्टी. 12वा प्रतिनिधी मोबाईल घेऊन गेम खेळतोय. आतमध्ये प्लेयर गेले तुमचे बॅटिंगला. इथं आलाय ना तो गेम खेळतो इथं बसून. विलास आहे स्ट्राईक एंडला आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला नागेश आहे. गोलंदाजी मार्क पण नरेशला आपण पाहतो. यावेळेस सुरेख फटका. अगदी 4 धावांनी संघाचं खातं खुलं केलं जाते. डायरेक्ट एमपीएल मध्ये घुसलाय. असू दे पण त्याला सांगला रे. तुम्हाला सांगितलं बरं. आता समोरचे प्लेयर त्यांच्या घेतला ऑब्जेक्शन. माईक मध्ये सांगायला पाहिजे डबल. तुम्ही सांगाल कसली दिली मग. यावेळेस अगदी चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आणि यावेळेस एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती आपण पाहतो. किती बॉल झालं. 3 ना 4. 3च झाले ना. 3 चेंडू 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला विलास आहे. यावेळेस देखील सुरेख फटका. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीये. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. आणि यावेळेस अगदी लॉंग स्टॉप चेंडू निघून चाललाय. सीमा पार. हा येईल चौकार. 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते जवळपास 14 या अंकावरती. चौदा धावा धावफलकावरती पाहतो. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असावा. यावेळेस यावेळेस खराब फेकी होत्या. 1 धाव आणि तिला मात्र दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अशा 2 धावा. एका ओव्हरचा सामना संपलाय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 16. बॅट कट आहे का पंचा. नाही ना. ओके.
यावेळेस बिगिट करायचं होतं, यावेळेस चांगला फटका आहे, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एक धाव होती, तिथे 2 मध्ये कन्वर्ट झाले, 2 धावा. आणि या 2 धावांच्या मदतीने 18 धावा. गोलंदाजी मार्कवर महेश आहे आणि त्याच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे कंप्लीट होत असताना धावपलकाचा विचार केला, 18 धावा आहे धावपलकावरती. आणि यावेळेस त्रिफळ उद्ध्वस्त फलंदाज नागेश होईल बाद. अठरा धावा धावपलकावरती पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, एक सिंगल आल्या, बबलू आहे ऑन स्ट्राईक. एका धावेच्या मदतीने 19 धावा. थोडासा नाराज देखील झाला होता, काय करणार, 12वा प्रतिनिधी मोबाईलमध्ये गेम खेळतोय. शेवटी 2 धावांची पॅनल्टी द्यावीच लागली. अरे समोरच्या प्लेयरने घेतला. यावेळेस खराब फेके, 2 धावा इथे कंप्लीट केले जातील. 2 धावांच्या मदतीने 21 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. एकवीस धावा धावपलकावरती आहेत. थोडासा बाहेर जाणारा चेंडू, ज्यावेळेस एक सिंगल धावील, एका धावेच्या मदतीने अगदी 22 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. पंच LB ला रिव्ह्यू नाहीये, फक्त नो साठी रिव्ह्यू असणार आहे. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असणार आहे. तो फक्त बीमर चेक करण्यासाठी असणार आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस बिग हिट करायचं होतं, एक सिंगल धावाल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल येईल आणि एका धावेच्या मदतीने षटक संपुष्टात आलाय अगदी. आणि धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसत नाहीये विलासकडून. अगदी एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने 24 धावा आहे धावपलकावरती. शेवटचे 5 चेंडू आहेत. 23 धावा. 24 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे चेंडूपर्यंत पोहोचेल. अगदी एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. 2 धावांच्या मदतीने 26 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 4 चेंडू आहेत. गोलंदाजी मार्कवर संदेशला पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय पलसदरी ठाकूरवाडी टीमला. यावेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावा धावपलकावरती पाहतोय. यावेळेस फलंदाज बाद असेल बिमरसाठी. आऊट आहे परंतु चेक केला जाईल फक्त. बाद आहे फलंदाज. सव्वीस धावा धावपलकावरती पाहतो. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज कैलासला आपण पाहतोय. सव्वीस धावा आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस बिग हिट करायचं होतं. फटका फसला आहे. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल झाल्या. 2 धावांच्या मदतीने 28 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका. 1 धाव तर कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आहे. दोन धावा इथे सक्सेसफुल. 30 धावा -2 माफी असावी. 28
जुना बोलतो जुना. तीन ओव्हर आहेत. 3 ओव्हरमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. आणि 29 धावा जर का बनवल्या शिरवली टीमने तर पुढील फेरीसाठी ते त्यांना बाय असेल. म्हणजे विनिंग टीमला सध्या तरी बाय असेल. डिक्सलपाली टीम आणि त्यांच्या विरोधात खेळेल संजयनगर टीम दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या लगेच. त्याच्यात बघा असला तर इथं नाही खतम आहे का एक बरे यार अजून एक मॅच 2 मॅच आहेत. दीपक कोणाला तरी पाठव घरी पाणी सांग. या मॅच मध्ये जो संघ विन होईल त्याला बाय असेल पुढील फेरीसाठी. यावेळेस फाईनला खेळायचं होतं. चांगला चेंडू आहे. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. मॅडनटरी पॉवर प्ले 3 ओव्हरचा सामना आहे. संजयनगर टीम कर्णधार लगेच पाठवा. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी 29 धावसंख्येचा टार्गेट आहे सध्या तरी. 2 धावा पॅनल्टीच्या त्या देखील मायनस केल्या तिथे टीम पलसदरिया संघाच्या. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर येणारे 16 चेंडू 29 ची गरज आहे. यावेळेस बिगिट केलाय. अगदी चेंडूला फेकून दिलाय. पहिला चेंडू चांगला फेकला होता. त्यानंतर दुसरा चेंडू देखील चांगला पडतो. तिसऱ्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करतात. आवाज येतो का यावेळेस स्टॅट ऑन द ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आहे. तिला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केल्या आणि 2 धावा इथे सक्सेसफुल. 4 चेंडू 8 धावा धावफलकावरती पाहतोय. विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे अद्याप. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. दुधारी तलवारी आणि चेंडू निघून चाललाय. अगदी 4 धावांसाठी चौकार. कमॉन डीजे. नको डीजे बस. झोप झोप. चला दुसरा चेंडू द्या मैदानात. बारा धावा धावफलकावरती पाहत. 29 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती कैलासचं नाव होतं. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती संजयचं नाव आहे. आणि खरं तर धावफलकाचा विचार केला 12 धावा आहेत.
बॉल नाही दुसरा दे. ए ए ए दिलाय बॉल दे. यावेळेस खराब रक्षण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नागेश आहे खरं तर तिथे आणि त्याच्या हाताला देखील चेंडू लागलेला नाहीये. 22 स्वरूपात येतील 4 धावा. किती नाही 12 16 किती रे 12 बॉल 13 ना इथं 16 रे. 12 चेंडू आणि 16 माफी असा 13 धावसंख्येची गरज आहे. 16 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. 12 चेंडूंमध्ये 13 धावा. चला संजयनगर टीम संगनायक लगेच पाठवा. डिक्सेल पाली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. अरुणदादा वाघचौरे पाठवा लगेच कर्णधार. यावेळी सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 1 बाउन्स चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने सामना आता फिरवलाय तो शिरवली टीमने आपल्या बाजूने. खरं तर विजयासाठी पाहिजेत 11 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 9ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शिरवली टीम कमबॅक करत असताना. यावेळेस देखील चांगल्या चेंडूची फेक डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आहे. आता उर्वरित आहेत 9 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 9 11 चेंडू 9ची गरज होती. डॉट चेंडू पाहतोय आपण नागेशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडू. यावेळेस फलंदाज बाद आहे आणि अगदी कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नागेशच्या माध्यमातून. सहा चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. आता 11 चेंडू 9ची गरज होती.
चला तिसऱ्या राऊंडचा सामना 2 षटकांचा असेल. फलंदाज बाद आहे खरं तर दुसऱ्या धावेसाठी. उर्वरित 5 चेंडू आहेत. 7 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तर डायरेक्ट हिट. फलंदाज बाद आहे. सध्या तरी आपण पाहतोय नवीन फलंदाज महेश गेलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद आहे. यावेळेस कमबॅकिंग 4 चेंडू 7 ची गरज आहे. इथे सामना खेचून आणलाय खरं तर. 9 चेंडू जवळपास 11 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. आणि त्याच दरम्यान चांगली गोलंदाजी आपण पाहिली नागेशच्या माध्यमातून. उर्वरित 4 चेंडू 7 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो विकीला अगदी 4 चेंडू 7 ची गरज आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद झाला विके. येणारे 3 चेंडू 7 ची गरज आहे. यावेळेस बिगिट केला क्षेत्ररक्षक काय त्या ठिकाणी परंतु चुकीला माफी नाहीये. यावेळेस चेंडू 1 बाउन्स चौकार जातोय आणि विजयासाठी 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने त्या 3 धावा बनवाव्याच लागतील. कशासाठी? भीमरसाठी. ओके भीमरसाठी चेक करतोय. 3 पाहिजे 2 चेंडू. चला फेअर डिलिव्हरी. 2 चेंडू 3 ची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा.
ही मॅच जर जिंकलं तर शेवटच्या फेरीपर्यंत जाऊन पोहोचाल. दोन्ही टीमसाठी खास आहे. 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस सुरेख फटका, 1 धाव तर कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि फलंदाज बाद आहे. आता 1 चेंडू 2 ची गरज आहे. चला 1 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हा सामना जो संघ विन होईल तो अगदी शेवटच्या फेरीपर्यंत जाऊन पोहोचेल. हे टॉस कोणाला झालाय रे? सामना 2 षटकांचा असेल. पुढील सामना हा 2 षटकांचा आहे. यावेळेस स्टेट ऑन द ड्राईव्ह. पहिली धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. चुकी मात्र इथे होते आणि विन झालाय तो शिरवली संघ. यावेळेस काय घडलंय? चला शिरवली टीमला बाय असेल. आता ते शेवटचा सामना खेळतील. 2 ओव्हरचा सामना आहे.